त्या घरातले सगळे जय हरिवाले असू द्या, विनाकारण गाव त्या घरावर दबाव टाकतं। मग त्याच्यातले 2 भाऊ जय हरिवाले पाहिजे आणि 2 कॉलर धरून थोबाड फोडणारे पाहिजे, मग तालुक्यात टिकू शकतं। दोघही नवरा बायको रागीट असेल ना शिंदे महाराज, तर एकमेकाच्या रागावर रोगोर पिऊन झोपतील। त्याच्यातलं एक रोगोरची बाटली घेणारं पाहिजे, एक हिसकावून घेणारं पाहिजे, मग नवरा बायको मरेपर्यंत जगतील। जर आमच्या देशात सगळे गोपीचंदनवाले असले तर सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार? आमच्या जवानांच्या खांद्यावर रात्रभर मशीन गन आहे, म्हणून आमच्या मस्तकावरचं चंदन सुरक्षित आहे, हे लक्षात ठेवा। म्हणून अति नम्रताही वाईट आहे, अति कोपणही वाईट आहे। म्हणून विनाकारणचं रागावणं शब्द आहे इथे। अनृतम वाक्यांच कोपम हे नृतम म्हणजे अलबाडवणे। द्यूत क्रीडांचे निद्रांचे तांबूल दंत धावनम परापवादम पैसुम्य स्थेयम हिंसा तथा रतिम कोपम हे नृतम वाक्यांचे एकादश्याम विवर्जयत। ते आमची सवय अशी होती, पाठ एका दमात म्हणायचं, तशी सवय झाली। केवढाही श्लोक असला की एका दमात म्हणायचा, मध्ये थांबलं की मला पुढचं येत नाही, ते पुन्हा सुरू केलं। द्यूत क्रीडांचे निद्रांचे तांबूल दंत धावून परापवादम पैसम स्तेम हिंसा तथा रतिम कोपम हे नृतम वाक्यांचे एकादश्या विवर्जयत। ही झाली एकादशी। कांशे मौसम सुराम क्षुद्रम तैलम विनत भाषणम व्यायामंचे प्रवासंचे पुनर्भोजनम इथून अस्पर्श स्पर्श मासुरे द्वादशाम द्वादशे त्यजत। 12 द्वादशीला, 11 एकादशीला आणि 10 दशमीला। दशमी व्रताचा प्रारंभ हे 3 दिवसाचं व्रत। आणि म्हणून जयासी असे मोक्षाची चाड। मोक्ष म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला मोक्ष म्हणतात। एकच ओवी सांगतो, जयासी असे मोक्षाची चाड, तेने नाना साधने कबाड, आणि सांडुनिया व्रत दृढ एकादशी करावी, म्हणून आम्हा व्रत एकादशी। इथपर्यंत आलो आपण। घड्याळ बघू द्या, जमते। अमाव्रत एकादशी। त्याच्या पुढे शब्द आहे देव केशव तीर्थ तुळसे। नुसता देव शब्द नाही, त्याला केशव जोडला का? साधू संतांचं वाङ्मय अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव असे दोष टाळून निर्दोष वाङ्मय म्हणतात त्याला, निर्दोष। अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव, बरं का नामदेव बाबा, तुम्ही शिकलेले आहे। अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभव। अतिव्याप्ती म्हणजे परदेशातला माणूस आला, बरं का शेठजी, परदेशातला माणूस म्हणतो आमच्या भारतातल्या माणसाला, ए गायी कशा असतात? गायी गाय होय, 2 शिंग 4 पाय। हे पुढं गेलं करमाडला, तिथं पाटलाचे बैल चरत होते, बरं का। हे थांबलं, गाईच आहे ना, ह्या आंधळ्या झाला का दिवसा दिसत नाही का? आता आवत सोडलं बैल आहे, बैल कसं काय? ते शकट्याचे तर म्हणत होते 2 शिंग 4 पाय। अरे 2 शिंग 4 पाय पण 4 स्तन, तिला म्हणतात गाय। पुढे गेलं लाडगावला तर म्हशीचा कळप, 2 शिंग 4 पाय 4 स्तन। हा म्हणला ह्या होय गाई? नमस्कार नमस्कार, गाईच आहे ना ह्या, दिसत नाही का तुला? म्हशी आहे कसं काय? तिथं करमाडचे म्हणले 2 शिंग 4 पाय 4 स्तन। अरे 2 शिंग 4 पाय 4 स्तन पण मानेखाली पोळी, तिला म्हणतात गाय। 2 शिंग 4 पाय म्हणावं तर लक्षण बैलावर गेलं, हे अतिव्याप्ती दोष सांगतो। 2 शिंग 4 पाय 4 स्तन म्हणावं तर लक्षण म्हशीवर गेलं। 2 शिंग 4 पाय 4 स्तन मानेखाली पोळी, आता म्हशीला स्तन आहे पण मानेखाली पोळी नाही, हे निर्दोष लक्षण गायीवर गेलं। विठ्ठल नुसता देव म्हटलं असतं तर हे लक्षण बाकीच्या देवावर जातं, कारण काही केलेले आहे, काही झालेले आहे, आणि हा स्वयंभू आहे। नाही घडविला नाही बैसविला, केलेले
तुम्ही आम्ही शेंदूर लावून केलेले. सणाच्या दिवशी मग पान ती आजीन तिची नात आणि ते पूजेला बांधावर आमचे देव झाडाखाली, मग ती म्हातारी त्याला शेंदूर लावते. उरलेले बोट जयप्रकाशजी शेजारच्या दगडाला पुसते. दुसरी म्हातारी गेली की तिला वाटते 2 देव असावे. मग ती 2 देवाला शेंदूर लावून उरले बोट तिसऱ्या दगडाला. तिसरी म्हातारी गेली की 3 देव समजून शेंदूर लावून उरले बोट चौथ्या दगडाला चालले ढीग. याला म्हणतात शेंदरी हेंदरी दैवते. हे आम्ही शेंदूर लावून केलेले, हा शब्द इथे लागतो, केलेले. आपल्या पोटाची रडते पूर्वीचा काळ, नातू रडत होता ना आजी आली, काय झालं, नातू रडतय. असं कर, चतकोर भाकरी घे, तव्याचं काळे लाव, 2 बिबवेन चमड्याचा तुकडा नात वाहून उतरून नेऊन चौकात. तसंच केलं. चतकोर भाकरी त्याला लावलं, तव्याचं काळ्यान चमड्याचा तुकडा, 2 बिबवेन नात वाहून उतरून टाकला चौकात नेऊन. रडायचा थांबला शेठजी. नातू मी काय सांगतो, अरे काळे लावलेल्या भाकरीवर जो देव खुश झाला तो तुम्हाला गुलाबजाम देईल का? खरं सांगा. आपल्या पोटाची रडते. आम्ही तुम्ही शेंदूर लावून केलेले. काय झालेले? इंद्रादिक ब्रह्मदेव. शतैक जन्मा जन्मनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा आणूनो हे शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. तो इंद्र झाला, हा ब्रह्मदेव झाला. हे झालेले आणि हे केलेले. हा नाही घडविला नाही बसवी. आणि म्हणून देव शब्दाच्या पुढे केशव जोडला. नुसतं देव म्हणावं तर बाकीच्या देवावर लक्षण जातं, म्हणून त्याला वेल्डिंग केला केशव. केशव म्हणजे त्याच्यात 3 अक्षर आहे. ते शब्दाचा अर्थ वेगळा असतो, पुन्हा अक्षरातला अर्थ वेगळा. तुम्हाला चांगलं माहिती आहे. मंदिर म्हणजे देऊळ शब्दार्थ आहे, पण म म्हणजे मंगलता, दी म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. मंगलता, दिव्यता आणि रम्यता या तिन्हीचं एकत्रीकरण त्याला म्हणतात मंदिर. गुरुजी म्हणजे शिक्षक. अरे पण 3 अक्षर आहे ना, गुरुजी. पहिला, दुसरा आणि तिसरा, 3चे 3 अर्थ आहे. गु शब्द स्तोंदकारोस्ति रुकारो तन निरोधक, अंधकार निरोधित्वा गुरुरित्य विधीयते. पहिलं जे अक्षर त्याचा अर्थ होतो शिवाजीराव अंधार. त्याच्या पुढचा रू त्याचा अर्थ प्रकाश. म्हणून शाळेत लिहिलं जयप्रकाश. आपलं शाळेत लिहिलंय तमसो मा ज्योतिर्गमय. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे. आणि अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं पवित्र कार्य करतात. त्यांना एकेरी भाषेत बोलायचं नसते, म्हणून लावलाय जी. गुरुजी असे 3 अक्षर आहे. पण ते काय होतं, गुरुजी म्हटलं म्हणजे वाटतं वाहेगावचं आहे, सर म्हटल्यावर वाटतं हे संभाजीनगरचं. अरे पण गुरुजी जे सामर्थ्य आहे शब्दात ते सरमध्ये नाही. जी हा आदर आहे. जी अजूनही कुलवान घराण्याची ओळख आहे बरं का अशोकराव. कुलवान घराण्यामध्ये बापही आदराने बोलतो मुलाला आणि मुलाही तितकाच आदर. बाळासाहेब वडील, मुलगा जी, पहिला जी म्हणणार, आदर आहे. नाहीतर बाप महाद्या तो म्हणतो बैरा आहे का, दम आहे का नाही, म्हाताऱ्या येतो ना, समजाव घराना होतो ऐसा. अरे हा आदर आहे. जीचा अर्थ महाराज. जिथे तिथे जी दिसेल तो आदरार्थ. नामदेवराव आदर दिला तुकोबाराने हनुमंताला, शरण शरण जी हनुमंता. आदर दिला ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीला, ओम नमो जी. हे घरी गेल्यावर डोके चालवा. हा जी म्हणजे काय? शेठजी, बहिणीच्या मिस्टरला हिंदीमध्ये काय म्हणतात? जिजाजी. आले का 2 जी, म्हणून तो तुमची मदत घेतो आम्ही एवढ्यासाठी. मराठीत दाजी, तिथं एकच जी. बरं का जयप्रकाशजी, मराठीत दाजी आहे तिथं एकच जी, पण हिंदीत डबल जी. जी जा जी, 2 जी आली इथे. ते एक गाणं होतं पूर्वी, जिसके आगे जी जिसके पीछे जी, जिसके आगे पीछे जी जी ओ मेरे जी जा जी. आपलं याच्याहून चाललं गुरुजी. हे शब्दार्थ. शब्दार्थ मी का सांगतो? केशव, देव केशव. केशव शब्दात
अर्थ शब्दार्थही आहे आणि अक्षरात अर्थ आहे. केचा अर्थ ब्रह्म, शेचा अर्थ शंकर आणि ओचा अर्थ विष्णू. ब्रह्मदेव म्हणजे उत्पत्ती, विष्णू म्हणजे पालन आणि शंकर म्हणजे संवार. घडी मोडी हेळा मात्रे प्रसवला विश्वतोची. प्रसवला म्हणजे ब्रह्मदेव, घडीमोडी हेळा मात्रे महादेव आणि पालन करतो तो विष्णू. हे 3 अक्षरातले 3 अर्थ आहे. देव केशव. तसे शब्दातले अर्थ आहे. हे उगच नाही, प्रत्येक आता याच्यावर एक कीर्तन होईल. पतित पावन म्हणती माझे या स्वामी ते. पतित पावन का म्हणतात देवाला? पतिताला पावन करतो म्हणून. सरळ अर्थ आहे. पतित पावन म्हणती माझे या स्वामी ते, उद्धरी पतिता ते म्हणून या. जग जीवन म्हणती माझे या स्वामी ते, जीवन जगाते म्हणून. हे मजा पा, नामदेवाचा अभंग आहे. जगाला जीवन देतो म्हणून जगजीवन, पतिताला पावन करतो म्हणून पतित पावन. ऋषिकेश म्हणती माझे या स्वामी ते, चाळ इंद्रिया ते म्हणून या. विश्वंभर म्हणती माझे या स्वामी ते, पोषितो विश्वाते म्हणून या. विश्वंभर का? विश्वाचं भरण करतो. जगजीवन का? जगाला जीवन देतो. पतित पावन का? पतिताला पावन करतो. तसं केशव का? हरतो क्लेशाते मनोनिया, हरतो क्लेशाते मनोनिया, हरतो क्लेशाते मनोनिया. केशव म्हणती माझ्या स्वामी ते, म्हणती माझ्या स्वामी. केशव म्हणती माझ्या स्वामी, केशव म्हणती माझ्या स्वामी ते. क्लेशाते मनोनिया, क्लेशाते मनोनिया, हरतो क्लेशाते मनोनिया. मला वाटत होतं हे पार्टी कुठेतरी सापडणार आपल्याला. केशव म्हणते. आता हा नामदेवाचा गाथा आमचा लहानपणी झालेला म्हणून एक निघलं की ते सुरू, अजिबात नाही. पण अभंगाला धरून आहे, केशववर चाललंय आपलं, फाजील बाता नाही, नका ठेवू पुढच्या वर्षी. पण आम्ही अभंगाला धरूनच बोलणार बस. आता काय चाललं आपलं? देव केशव इथपर्यंत आलो. पण केशव, केशव म्हणती माझे या स्वामी ते, हरतो क्लेशाते मनोनिया. म्हणून आम्हाव्रत एकादशी देव केशव इथपर्यंत आलो आपण. त्याच्या पुढे तीर्थ तुळसी. तुळशीचं तीर्थ पवित्र करणारं आहे. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये तर त्याला फार महत्त्व आहे. जयप्रकाशजी, मेल्यावर माणसं म्हणतात एकतरी पान तुळशीचं प्रेताच्या तोंडात. जन्मभर कोंबड्या खाल्ल्या, पण कोणी म्हणतं का 2 पख घाला तोंडात कोंबडीचे? नाही, तुळशीचं. तुळशीचं प्रेतालाही पवित्र करण्याचा आटापिटा कशानं? तुळशीच्या पाना. तुळसी पवित्र. ते पहा, भगवंताला अति आवडणारी तुळशी आणि बुक्का हे 2 शब्द आमच्या वारकरी मंडळीला पाठ आहे. अतिप्रिय आवडे, अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का, अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. तैसे प्रीती करी भोळ्या भाविका, तैशा प्रीती करी भोळ्या भाविका, तैस प्रीती करी भोळ्या भाविका, तैसीच करी भोळ्या भाविका. नामा पद पंकज पादुका, नामा पद पंकज पादुका, नामा पद पंकज पादुका, नामा पद पंकज पादुका. माथा ठेवीत से, माता जीवित से, वंदित से, माता वंदित से. पंढरपुरी दे भीमा तटी, पंढरपुरी दे भीमा तटी, पंढरपुरी दे भीमा तटी, पंढरपुरी दे भीमा तटी, पंढरपूरचे भीमा तटी, पंढरपूरचे भीमा तटी, पंढरपूरचे भीमा तटी, पंढरपूरचे भीमा तटी. अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का, तैशा प्रीती करी भोळ्या भाविका, नामा पद पंकज पादुका, श्रीमस्तकी वंदित से. अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का, तैसीच करी भोळ्या भाविका, नामा पद पंकज पादुका,
अतिप्रिय शब्द आहे. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. पण याच्यातही एक मरम आहे नामदेवराव. इथे व्याकरण दृष्ट्या कसं सोडवणार? द्वंद्व समास करणार का षष्टी? षष्टी कळते का? पंचमीच्या पुढची, सप्तमीच्या अलीकडची म्हणावं. हे व्याकरणातली सांगतो. तिचं चाचीचे प्रत्यय आहे. द्वंद्व समास, ज्या समासाची दोन्ही पदे प्रधान असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात. शत्रुमित्र, खरं खोटं, पाप पुण्य, भीमार्जुन, कृष्णार्जुन हे द्वंद्व समासाची उदाहरण आहे. समान असतात पद. तसं तुळशीनं बुक्का द्वंद्व समासही होतो. भीमार्जुन, कृष्णार्जुन, खरं खोटं, पाप पुण्य, तसं तुळशी बुक्का धरान द्वंद्व. म्हणजे तुळशी आवडते आणि बुक्काही आवडते असे अर्थ झाला. पण षष्टी लावली तर तुळशीचा बुक्का होतो. तुळशीची लाकडं जाळल्यानंतर जो बुक्का तयार होतो तो अति सुगंधी असतो, तो देवाला अति आवडतो. अति प्रिय आवडे. बस कसंही तुम्हाला वाटेल तसं. आपल्या नशिबाला जो बुक्का आहे नामदेव महाराज तो येड्या बाबळीचा आहे. कोणाला माहिती कशाचा तयार केला? तुकोबार आहे म्हणलं हे सगळीकडे चालेल, माझ्याकडे नाही चालत. विकाल तेथे विकाल, विकाल तेथे विकाल, विकाल तेथे विकाल. नाव ठेवणी बुक्का, नाव ठेवणी बुक्का, पाठी नाव ठेवणी बुक्का, पाठी नाव ठेवणी बुक्का, पाठी नाव ठेवणी बुक्का. विकाल तेथे विकाल, माती नाव ठेवणी बुक्का, माती नाव ठेवणी बुक्का, माती नाव ठेवणी बुक्का. विकाल तेथे विकाल, पाठी नाव ठेवणी बुक्का, पाठी नाव ठेवणी बुक्का, पाठी नाव ठेवणी बुक्का. बुक्का बुक्का बुक्का. विकाल तेथे विका माती. इथं थांबायचं मग मजा येते. विकाल तेथे विका माती, नाव ठेवून बुक्का आहे माती, पण घ्या बुक्का घ्या. आमच्या नशिबाला आला तो बुक्का येड्या बाबळीचा. पण अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. अतिप्रिय कशावरून? सगळे जग लक्ष्मीच्या मागं लागलं का नाही शेठजी? लक्ष्मीच्या मागं सगळे जग लागलं. सगळ्यांना प्रिय लक्ष्मी आहे, पण एवढी जगाला प्रिय असणारी लक्ष्मी तिला फक्त पायाजवळ ठेवलं. पाय लक्ष्मीच्या हाती आणि तुळशीला गळ्यात घातलं. विठ्ठल 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 याला म्हणतात अतिप्रिय. लक्ष्मी पायाजवळ आणि तुळशी कंठात. कंठाला काय? अरे आईच्या दृष्टीनं तिचं बाळ प्रिय असतं महाराज. बाळ मजुरी करणारी माय असू द्या, दिवसभर कबाड कष्ट भागत नाही म्हणून गवताचा भारा डोक्यावर दिवसभराची उपवासी आली, भारा झोपड्याच्या पुढं टाकते की 2 वर्षाचा पिंट्या दुड 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 धावत बाहेर येतो. तशीच माय बसते आणि त्या लेकराला उचलती आणि उचलून करी कंठी लावी, उचलोनी करी कंठी लावी, उचलोनी करी कंठी लावी. अमंगल पले कंटाळान करी, अमंगल पले कंटाळान करी, अमंगल पले कंटाळान, अमंगल पले कंटाळान करी. उचलोनी करी कंठी लावे, उचलोनी करी कंठी लावे, उचलोनी करी कंठी लावे. अमंगळपणे कंटाळा न करीन उचलून करी कंठी लावी. बाळाला उचलते माय आणि पहिली कंठाला लावते. म्हणजे अतिप्रिय वस्तू कंठाला लावल्या जाते. ज्याच्या कंठाला तुळशी आहे याच्याहून समजायचं अतिप्रिय आवडे
म्हणून तीर्थ तुळसी भगवान स्वतः सांगतात, जर उद्धवा मी हरवलो तर तुला सांगतो. आता नाही का टीव्हीला येतंय कधी, आपण यांना पाहिलंत का, नाही तर पेपरला वरोल फोटीतुली व्यक्ती सापडून देणाऱ्याला योग्य बक्षीस दिल्या जाईल. असं जर झालं आणि मी हरवलो आणि जर तुला शोधायचं असेल तर पहिल्यांदा पहिले ठिकाण तुळशी जवळी, दुसरे ठिकाण संताचे मेळी आणि तिसरे ठिकाण भक्ताचे हृदय कमळी. सत्य जाण उद्धवा भागवता. पहिल्यांदा तुळशी जवळ पाहायचं. तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे, तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे, तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे, तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे. तुळसवंदावी माऊली, तुळसवंदावी माऊली, अरे संताची सावली, अरे संताची सावली. तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे, तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे, तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे, तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे. हा अभंग एकनाथ महाराजांचा आहे. चुकून तुम्ही तुकोबाराच्या गाथ्यात पाहू नये म्हणून उल्लेख केला. तुळस वंदावी माऊली, हरे हे संताची सावली, तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे. पहिले ठिकाण तुळशी जवळी. एवढं तुळशी पवित्र असल्यामुळे महाराज म्हणतात एकादशीचं व्रत, केशवाचं पूजन. तुम्ही म्हणायचं आहे दुसरं चरण, बरं का आहे त्याच्यात, हा जमला, बा बरोबर होईल, बरोबर होईल. इथपर्यंत आलो, आपली पहिली लाईन झाली, आता उरकावं लागेल ना, अर्धा तास राहिला ना. व्रत एकादशीचं, पूजन केशवाचं आणि तीर्थ तुळशीचं. आम्ही याशिवाय बाकीच्या भानगडीत पडणार नाही. साधन अनेक नेने, 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 साधन आमचा विषय हरी कीर्तन, अनेक नेने साधन आमचा विषय हरी कीर्तन, आमचा विषय हरी कीर्तन, अनेक नेने, साधन अनेक नेने, साधन अनेक नेने, साधन आमचे वंशी हरी कीर्तन, अनेक नेने साधन आमचे वंशी हरी कीर्तन, आमचे वंशी हरी कीर्तन, अनेक नेने, साधन अनेक नेने, साधन अनेक नेने, साधन आमचा वंशी हरी कीर्तन, आमचा वंशी हरी कीर्तन, आमचा वंशी हरी अनेक नेने, साधन आमचे वंशी हरी कीर्तन, आमचे वंशी हरी कीर्तन, आमचे वंशी हरी कीर्तन, हरी कीर्तन, हरी कीर्तन. व्रत एकादशीचं, पूजन केशवाचं, तीर्थ तुळशीचं. याशिवाय आम्ही भानगडीत पडणार नाही. अनेक नेने साधन
ज्या अर्थी असा शब्द वापरला शिवाजीराव, तसे अनेक साधनं असलीच पाहिजे. म्हणून तर अनेक नेनेबा साधन. अरे उपायाची नाही वाणी येत अनेक. त्याच्यात तर मुख्य 4 आहे: ज्ञान, कर्म, योग, भक्ती. पण माणसाची काय अपेक्षा असते? साधन सोपं पाहिजे आणि फळ मोठं पाहिजे. तुम्ही कास्तकाराला विचारा, ते म्हणतं म्हैस असावी, बिना शिंगाची असावी, काही न खाणारी असावी, मारकी नसावी, भरपूर दूध देणारी असावी. पेशंटला विचारा, औषध पाहिजे, घरपोच पाहिजे, फुकट घेतलं पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे, आणि आजार कायमचा संपला पाहिजे. तसं साधन सोपं पाहिजे आणि फळ मोठं पाहिजे. मग बाकीच्या साधनाचा विचार केल्यावर इतराचं काठीने लक्षात येईल. अनेक नेनेबा साधन: योग, ज्ञान, कर्म आणि भक्ती. अनेक साधन आहे, पण योग दुस्तर आहे. पाहे पा लोहाचे चने जई बोचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हठ योग. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हठ योग. दूध पीडन कुंडलिनी कलिमल दल भंग. दूध पीडन कुंडलिनी कलिमल दल भंग. ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडून करिवो वन भंग. ऊर्ध्व वायूचा श्वेत तोडून करिवो वन भंग. ब्रह्मारंध्री मिसळे परी मुमुक्षुतंग. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेव.